फॉर लाईफ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे आणि खास आपण गणपती गौरीसाठी आपण खास कापसाचे वस्त्र बनवतो। तर आज मी तुम्हाला अगदी पारिजातकाची माळ म्हणतात म्हणजे आपण वस्त्र बनवणार आहे कापसाचं। तर मी तुम्हाला पारिजातकाची माळ कशी बनवायची ते दाखवणार अगदी सोप्या पद्धतीने। आणि आपलं साहित्य म्हटलं तर आपल्याला कापूस घरचाच लागणार आहे, जास्त काही लागणार नाहीये। तर चला तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कशी कापसाची वस्त्र बनवणार ते सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल। तर मी आता कापूस घेतलेला आहे, त्याच्यानंतर कुंकू घेतलेलं आहे, याच्यात थोडंसं आपण पाणी घातलं आणि ते ओलं करून घेतलेलं आहे। आता कापूस घेतल्यानंतर मी ह्याच्या थोड्याशा ना 2 पट्ट्या काढून घेणार आहे। अशा पद्धतीने छोट्या छोट्या अशा पातळ 2 पट्ट्या काढून घेणार आहे। मोठा कापूस होता आणि आपण तो थोड्याशा असं त्याचं पसरवून थोडेसे असा पट्ट्या करणार आहेत। दोन पट्ट्या करणार। आता ही कापसाची पट्टी आपण रेडी करून घेतलेली आहे, बघू शकता। आता आपण काय करायचं आहे, आपल्याला थोडासा हा कापूस आहे ना, हा थोडासा आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा असा फुगरा असा करायचा आहे। त्याच्यानंतर थोडंसं असं खेचून घ्यायचं आहे, हे बघ असं थोडासा असा खेचल्यानंतर इथे थोडंसं असं पीळ घालायचं आहे आणि असा सारखा करून घ्यायचा। थोडंसं पुन्हा आपल्याला खेचायचं इथे आणि अशा पद्धतीने आपण वस्त्र बनवून घ्यायचं। अगदी सोप्या पद्धतीने आहे, हे बघा असं एक थोडंसं असं थोडासा भाग सोडायचा आणि त्याच्यानंतर असं गोल फिरवून घ्यायचं हाताने। थोडासा मध्ये खेचताना जर का कॉटन कट झाला म्हणजे कापूस जरा तुटला तरी काही हरकत नाही, जॉईन करून पुन्हा अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी अशा पद्धतीने ही माळ बनवू शकतो। याला आपण पारिजातकाची माळ म्हणतो। आपण जर का दुकानामध्ये गेलो तर ह्याचे बऱ्यापैकी आपल्याला पैसे मोजावे लागतात। आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपण ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही माळ आपण लगेच झटकेपट अशी ही बनवू शकतो आणि तेवढीच आपल्याला आवड देखील निर्माण होते। आणि आपण स्वतः बनवलेली ही माळ आहे ना, ती गणपती बाप्पाला घातल्यानंतर एक आपल्याला मनाला समाधान असतं ना, ते वेगळंच मिळतं। खूप आनंद आणि प्रसन्न वाटतं। ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये घालतो त्यावेळेस खूप असं म्हणजे मन आपलं फुलून येतं म्हटलं तरी सुद्धा चालेल। म्हणून आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने बनवून घ्यायची। बघू शकता अशा मी 2 ह्या कापसाचे वस्त्र बनवून घेतलेले आहेत, हे बघा अगदी लांब लांब अशा मी बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे आपल्याला जॉईन करायचं आहे। जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते, ते सुद्धा अगदी सोपं आहे। थोडंसं आपल्याला मेहनत आहे, मेहनत म्हटलं जास्त मेहनत नाही आहे, फक्त आपल्याला हे जॉईन करायचं आहे क्रॉसमध्ये। आता क्रॉसमध्ये जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। त्या अगोदर आपल्याला जिथे आपण हे केलेलं आहे अशा पद्धतीने गुंडाळून घेतलं होतं ज्या ज्या ठिकाणी, तिथे आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे। कारण आपण हे गणपती बाप्पाला हा वस्त्रमाळ घालणार आणि त्यासाठी देवाचं कुंकू हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। आणि ही माळ जी आहे ही पारिजातकाची आहे, त्यामुळे पारिजातकाचं कसं त्याला जे देठ असतात ना ते थोडेसे रेडिश ऑरेंज वगैरे असे थोडेसे असतात। जर का तुमच्याकडे लाल कुंकू नसेल किंवा तुम्हाला लाल कुंकू नसेल घ्यायचं तर तुम्ही अष्टगंधसुद्धा घेऊ शकता। तर आता हे आपण थोडंसं ना अशा पद्धतीने हे लाल कुंकू केलेलं आहे, ते थोडंसं मी काठीने अशा पद्धतीने हे लावून घेते। दिसायला सुद्धा खूप छान वाटते, त्याच्यामुळे बघू शकता खूप छान दिसते ना। तर आता मी ह्या सर्व ज्या आपण माळी बनवल्यात ना ह्यांना कुंकू लावून घेऊया।
आता बघू शकता मी ह्या तिन्ही वस्त्रमाळाला कुंकू लावून घेतलं आहे आणि खूप सुंदर अशा ह्या माळी रेडी झाल्या आहेत आणि खूप छान अशा आहे बघा, अशा फुललेल्या आहेत. थोड्याशा आपण अशा फुलून घ्यायच्या अशा, मग त्या वाटल्या पाहिजेत की फुलांच्या पाकळ्यासारख्या. अशा पद्धतीने थोडं थोडं असं करून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 3 माळी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला ह्या क्रॉस करायचे आहेत. क्रॉस म्हटलं तर ह्या मी पहिल्या सर्व प्रथम ह्या 2 माळी घेते बघा, आणि ह्या आपल्याला अशा क्रॉस ठेवायच्या आहेत बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे हा पूर्ण असा क्रॉस केला, म्हणजे छोटंसं एक फूल म्हणा तुम्ही तरी चालेल. म्हणजे अशा 4 पाकळ्या झाल्या. आता ही आपल्याला 3री वस्त्रमाळ घ्यायची आहे, ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे बरोबर. जसं आपण कसं केसाची वेणी वगैरे घालतो त्याच पद्धतीने सेम अशी ही आपण आता वेणी घालायची. वेणी म्हटलं तर कसं होणार, आता हे फूल झालं, 6 पाकळ्या झाल्या ह्या बघू शकता तुम्ही. ह्या 6 पाकळ्या झाल्या. थोडंसं असं व्यवस्थित असं करून घ्यायचं अशा पद्धतीने. त्यानंतर हा लाल भाग आहे बरोबर, त्याच्यानंतर हा लाल भाग आहे आपण बघू शकता. हे सोडून द्यायचं आणि हा राऊंड हे 2 झाल्यानंतर हे 2 इथे तुम्ही बघू शकता. हे आपण इथे पीळ घातला होता हा सुद्धा सोडायचा आहे. त्याच्यानंतरचा आपल्याला हा भाग घ्यायचा आहे बरोबर. हा भाग घेतल्यानंतर हा इथे असा ह्याच्यावर दुमडायचा आहे. पुन्हा आपल्याला हा भाग घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर दुमडायचा आहे बरोबर. अशा पद्धतीने असं आपल्याला क्रॉस आपल्याला करत जायचं आहे बरोबर. हा सोडून पुन्हा सेम हे झालं. पुन्हा हे सेकंड फूल तयार झालेलं आहे. आता पुन्हा हा भाग सोडून हे दोन्ही भाग सोडून हा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि हा आपल्याला इथे ह्याच्यावर ठेवायचा आहे बरोबर. अशा पद्धतीने पुन्हा हे फूल तयार झालेले आहे. असे हे 3 भाग आपल्याला 3 वस्त्र आपल्याला असे ठेवायचे आहेत. आता ही आपली ही जवळजवळ 3 फुलं रेडी झाली आहेत. हे एक पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, म्हणजे पारिजातकाची 3 फुलं आपली रेडी झाली आहेत. अशी पूर्ण आपल्याला अशा प्रकारे ही आपल्याला माळ करून घ्यायची आहे. पुन्हा मी दाखवते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने हा भाग सोडायचा आहे. एक भाग जो आपण पिळलेला आहे अशा पद्धतीने हा सोडून दुसऱ्या भागाला आपण घेऊन इथे जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही बघू शकता. जशी आपण वेणी कशी घालतो तशीच आपल्याला घालत जायचं आहे. हा भाग सोडून पुन्हा ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि पुन्हा अशी सारख्या करून घ्यायच्या ह्या थोड्याशा. अशा प्रकारे थोडंसं असं प्रेस करत जायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला असं जॉईन करायचं आहे. ही जी आपण मधली लाईन जी आता फक्त आपल्याला एकच हा असा कापसाचं हे फूल आहे ना हे आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या देठावर आपल्याला अशी घालायची. म्हणजे हा एक देठ सोडून दुसऱ्या देठावर आपल्याला अशी ठेवायची. हा मी एक देठ सोडते आणि हा दुसरा घेते. अशा पद्धतीने सगळं आपण माळ बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर अशी ही माळ रेडी झाली आहे. म्हणजे हे खूप सुंदर असं पारिजातकाचं वस्त्र तयार झालं आहे. खास गणपती बाप्पाच्या आणि गौरीच्या पूजेसाठी आपली माळ अशी मस्त अशी रेडी झाली. आता ही सर्व वस्त्र आहे ना हे रेडी झालेलं आहे. आता आपण काय करायचं, हे 2 भाग आहेत ना इथे आपण कट करून टाकूया. हे थोडंसं उरलं आहे ना हे कट करते मी. अशा पद्धतीने दिसायला खूप छान वाटतं. आता ही सर्व आपली वस्त्रमाळ तयार झाल्यानंतर ह्याला आपण काय करायचं, वेगवेगळ्या टिकल्या येतात मार्केटमध्ये. जर का तुमच्याकडे कुठल्या घरी उपलब्ध असतील तर त्यासुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा छोट्या छोट्या काचा वगैरे येतात गोल राऊंडच्या, अशा वेगवेगळ्या कलरच्या येतात, डिझाईनच्या सुद्धा येतात.
तर त्यासुद्धा तुम्ही लावू शकता. तर थोडासा फेविकॉल घ्यायचा आणि इथे थोडासा मध्यभागी जिथे आपण जॉईन केलं ना, ते थोडासा फेविकॉल अशा पद्धतीने थोडासा लावून घ्यायचा सगळ्या ठिकाणी, म्हणजे व्यवस्थित ते जॉईन देखील होतं. आणि थोडंसं असं लावून घ्यायचं. आता माझ्याकडे ना घरीच थोड्याशा टिकल्या होत्या रेड कलरच्या, त्या मी लावणार आहे. तुमच्याकडे जर का कलरच्या वगैरे असतील तर तुम्ही त्यासुद्धा लावू शकता. तर आपण काय करतो, एखाद अशी टिकली घ्यायची आणि इथे लावून टाकायची. खूप दिसायला खूप छान वाटतं त्याच्यामुळे, म्हणजे फूलसुद्धा तयार होतं. आता मी ह्या सर्व ना लाल टिकल्या लावून घेतलेल्या आहेत. बघा खूप सुंदर दिसते, छान दिसते. मी तुम्हाला दाखवते जवळ. आणि त्याच्यानंतर कसं हा टोक आहे ना, हा शेवटचा टोक आहे, ह्याला आपण जॉईन करायचं आहे. फेविकॉल थोडासा लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे असं जॉईन करायचं. हे बघा, हे छोटंसं असं मी दुसरं वस्त्र तयार केलं आणि ह्या शेवटच्या ह्या टोकाला सुद्धा मी जॉईन केलं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही अगदी घरच्या घरी साहित्यापासून वस्त्रमाळ बनवू शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारी, जास्त काही वेळ लागत नाही. एक 5 ते 10 मिनिटात लगेच रेडी होते ही. तर तुम्ही पण अशा पद्धतीने जरूर करून बघा. अशा पद्धतीने आपली सर्व ही वस्त्रमाळ रेडी झाली आहे आणि ही पारिजातकाची माळ आहे, खूप सुंदर अशी झालेली आहे, बघू शकता. जॉईन करण्यासाठी व्यवस्थित असं मी पुन्हा ही फुलसारखे करून ही आपण वस्त्रमाळ छोटीशी लांबसर अशी ही करून घेतली आहे. त्यानंतर इथे आपण व्यवस्थित असं जॉईन करून घेतलेलं आहे, इकडे जॉईन केलं, त्यानंतर ही अशी झाली. ह्या साईडला सुद्धा आपण तसंच केलं आहे, ह्या साईडला सुद्धा आपण जॉईन केलं आहे आणि ही वस्त्रमाळ अशा पद्धतीने रेडी केले तुम्ही बघू शकता. आणि गौरी गणपतीच्या खास आपण आज उत्सवासाठी अशा पद्धतीने वस्त्रमाळ बनवली आहे. कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल पण आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. एवढं रस्त्याला गर्दी आहे, तिकडे गर्दी आहे.